मिठी नदी लगतच्या जमिनीवर तसेच असलपा महानगरपालिका उद्यानात अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत प्रार्थना स्थळावर निर्णायक कार्यवाही करण्यासाठी तसेच कुर्ल्यातील सकल हिंदू समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिका कुर्ला विभागीय कार्यालयात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, कुर्ला मेट्रो संघर्ष समिती आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. हमखास काय करतात इथे असा लोकांमध्ये फार मोठा आक्रोश आहे. म्हणून आम्ही इथे संवेदनात अधिकाऱ्यांनी भेट उद्याचा मोर्चा होणार आहे. आता बघू ते काय करतात. त्याने सांगितलं आहे की आम्ही लगेच करेक्टिव्ह कारवाई करू. एकूण या प्रकरणामध्ये तुम्ही देखील आता उद्यापासून या मोर्चाला येणार आहात का? उद्याच्या मोर्चामध्ये मी मोर्चासाठी नाही, मी ते लोकांचे जे समस्या होते पालकमंत्री म्हणून त्याचे ऐका ते समाधानासाठी आलो आहे. आता इथे एक मेट्रोचा नवीन मार्ग सुरू केला आहे. त्या मेट्रोचे मार्गची पूर्ण उंची फक्त 3.5 मीटर आहे. अबे 3.5 मीटरमध्ये गणपती थांबणार आहे, फायर ब्रिगेड थांबणार आहे, कोणी जाऊ शकत नाही. कसा कारभार आहे तो, ते कसा लोक चालून घेणार आहे. म्हणून लोकांमध्ये जे काही विस्फोटक स्थिती निर्माण झाला ते होऊ नये आणि त्यापूर्वी काही मार्ग निघाला असा त्या प्रयत्नासाठी मी इथे आलो आज. लोढा साहेब, याबरोबरच इथल्या अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न देखील अनेक वर्षे इथे नागरिक जे आहेत ते लावून धरत आहेत. उपनगरात देखील हा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे. या संदर्भात काय? ते फक्त फेरीवाली नाही आहेत, त्यामध्ये बांगलादेशी पण आहे, रोहिंग्या पण आहे. मुंबईमध्ये ते रोहिंग्या बांगलादेशी मध्ये जे 2.5 वर्षाचं शासन आला होता त्यामध्ये ते फार मोठी संख्येमध्ये घुसले. आता ते हळूहळू सर्व ठिकाणी आपला जे व्यापार करताय, लोकांना हिंदू लोकांना काढताय. फार तणावाच्या वातावरण मुंबईमध्ये होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे. या संदर्भात पुढे आता काय पावलं उचलली जातील का? फेरीवाला आज फेरीवाल्यांनी त्याने आम्ही आदेश दिला आहे की फेरीवाल्यांनी ते यांदे करताय. ते कोर्टाचे आदेश आहे की स्टेशनचे 500 मीटर तर कोणी फेरीवाला नको ते आदेशचं पालन करतील. आणि आता ह्या अनधिकृत मशिदीच्या संदर्भात धारावीचं प्रकरण देखील 5 दिवसाचा वेळ देण्यात आलेला होता. 5 दिवसाची अवधी पूर्ण होते आहे. काय प्रशासनाला आदेश देण्यात येणार आहे? मी प्रशासनाने ऑलरेडी दिला, त्याने लिहून दिला, मी काढणार आहे. त्याने लिहून दिलं तर नाही काढला तर ते महानगरपालिका योग्य कारवाई करतील. पुढे त्याच्यावर कारवाई होणार आहे पालिका? नक्की कारवाई होतील. कुर्ल्याला स्मशानभूमीचा प्रश्न आहे, तो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. मुंबईमध्ये अनधिकृत मशिदींचा आहे त्रास, तो आहेच आहे. धारावीमध्ये आता नवीन ताजं उदाहरण आहे. आणि आमच्या कुर्ल्यामध्ये प्रामुख्याने येलवाडच्या विभागामध्ये असं म्हणायला पाहिजे का महानगरपालिकेचे त्यांना संरक्षण आहे अशी आम्हाला तर भीती वाटायला लागलेली आहे का त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांच्या आशीर्वादानेच ह्या अनधिकृत मशिदी बांधल्या जातात. आणि अनधिकृत लॉज आहेत हे संपूर्ण एक XYZ समाजाच्या लोकांनी बांधलेले आहेत का जेणेकरून आज त्यांनी पूर्णपणे कुर्लावासियांचं नळाचं पाणी त्यांनी आज पळवलेलं आहे. लोकांना इथे भरपूर पाण्याचा त्रास होतो. आमच्या महिलांचा आजार वाढलेले आहेत रात्रभर जागणं करून. त्याच्यामुळे आमच्या लोढा साहेबांनी संपूर्णपणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ताकीद दिलेली आहे का हा प्रश्न ऐरणीवर घेऊन लवकरात लवकर हा मार्गी लावावा. फेरीवाल्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं का जे पण असेल ती जी कारवाई आहे कायदेशीर त्यांच्यावर ॲक्शन घ्या, जी पण आहे त्यांच्यावर केस घ्या, केसच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करून हा फेरीवाल्यांचा प्रश्न पूर्णपणे संपवून टाका. उद्या आमचा जो मोर्चा आहे, पाणी प्रश्न, अनधिकृत फेरीवाले, रिक्षा जे आहे त्यांच्या ट्रॅफिकचा प्रश्न, मेट्रो ब्रिज आमचा प्रामुख्याने जो आहे मेट्रो 2Bचं जे बांधकाम केलेलं आहे ते पूर्णपणे आमच्या कुर्लेकरांना इथून पळवण्याच्या मार्गानेच त्यांनी तो केलेला आहे. आमचे जे गणपती आहे ते तिथून जाऊ शकत नाही. आमच्या आता येणाऱ्या देवीच्या आहे ते देवी तिथून जाणार नाही. प्लस त्याच्यानंतर फायर ब्रिगेडच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स, स्कूल बसेस, हा जो प्रश्न आहे हा नेहमीचा रोजचा प्रश्न आहे. ह्या रोजच्या प्रश्नाला या लोकांनी पूर्णपणे मोडीत काढून काही माजी नेत्यांच्या म्हणण्यानुसार हिंदू लोकांना कुर्ल्यातून पळवून लावण्यासाठी हा जो ब्रिज बांधलेला आहे हा आम्हाला पूर्णपणे नको आहे. लोढा साहेबांनी पूर्णपणे सांगितलेले काय हा मेट्रो 2Bची लाईन पूर्णपणे बंद करा, काम थांबवा. ते बाकीचं पुढचं आम्हाला माहीत नाही. यावेळी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे. यासारख्या अनेक बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.